नमस्कार, मिराज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत एकदम चमचमीत झणझणीत शेवगा मसाल्याची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथं मी शेंगा घेतल्या, त्या लांबशा कापून घेतल्या. आता भाजीसाठी मसाला तयार करण्यासाठी इथं 2 मी छोट्या आकाराचे कांदे घेतले. त्याला असं चीर पाडायचे आणि याच्यावर आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे. आता याचबरोबर थोडंसं खोबरंही भाजून घ्यायचंय. आता जे आपण शेंगा चिरून घेतले होते त्याच्यामध्ये टाकायचंय पाणी आणि थोडंसं मीठ टाकून सनी आपल्याला हे शेंगा उकडून घ्यायचे आहेत. म्हणजे 50 ते 60% आपल्या शेंगा शिजून घ्यायचे. आता कांदाही मस्त भाजलाय, काढून घेऊ आणि भाजीला लागणारा जो मसाला आहे तो भाजून घेऊ. आता इथे थोडीशी खसखस, धणे आणि 2 लवंग, 2 मिरे, थोडंसं दगडफूल असं सगळं साहित्य आपण हे भाजून घेऊ. सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय. तर याच्यामध्येच आपल्याला 2 ते 3 चमचे शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे. याच्यामध्येच भाजलेला कांदा आहे हा याच्यामध्ये टाकायचा आहे. हे सगळं जिन्नस कमी गॅसवर भाजून घ्यायचंय. 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. थोडीशी अद्रक टाकायची. त्याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर टाकायची. हे सगळं मस्त भाजून घ्यायचं आहे मसाला. तर सगळा मसाला भाजून झाला की भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर मसाला थोडंसं पाणी टाकून आपल्याला असं बारीक वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात. बघा तुम्ही बघू शकता असा आपला मसाला बनवून तयार झालाय. आता आपण भाजी फोडणी करू. मस्त शेवगाही शिजलाय. तर कढईमध्ये टाकायचे 2 पळी तेल, मोहरी टाकायची अर्धा चमचा, बारीक कट केलेला लसूण टाकायचंय. मोहरी आणि लसूण चांगला परतून झाला की याच्यामध्ये टाकायची हळद, मिरची पूड टाकायची आणि थोडंसं परतून झाल्यानंतर आपण जे मसाला बारीक करून घेतला होता तो टाकायचा आहे. तर मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. तेल चांगला मसाला परतून घेतला की भाजीला छान चव येते. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे उकडलेल्या शेंगा. एकदम मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये टाकायचे पाणी. पाणी आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे. किती पातळ घट्ट हवी आपल्याला. तर शेवगा आधी आपण शिजून घेतलं होतं त्याच्यामुळे जास्त पाणी नाही टाकलंय मी. त्याच्यात टाकायचे चवीपुरतं मीठ. मीठ आधी शेवगा शिजताना टाकलंय तर लक्षात राहू द्यायचंय. तर एकदा चांगली भाजी मिक्स करून घ्यायची आणि एकदम कमी गॅसवर आपल्याला 5 ते 6 मिनिटे भाजी शिजून घ्यायची. बघू शकता एकदम आपला मसालेदार शेवगा मसाला बनवून तयार आहे. तर आपण बाउलमध्ये काढून घेऊ. एकदम झणझणीत चमचमीत आपला शेवगा मसाला भाजी तयार झाली आहे. एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया असेच एक नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.